पुढचं गणित घेऊया. 105 आणि 154 या दोन संख्यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे. 105ला 5ने भाग जाईल कारण एकक स्थानी 5 आहे. 5 दुणे 10, 5 एक 5. 21ला 3ने भाग जातो आहे. 3 साते 21 आणि 7ला 7ने भाग दिला आपण. 7 एक 7. 154 एकक स्थानी 4 आहे म्हणून याला 2ने भाग जाईल. प्रथम आपण 15ला भाग देऊया. बे साती 14. 15तनं 14 गेले 1 उरला. बे साती 14. 7 एक 7. 7 एक 7 आणि 11ला आपण 11नेच भाग द्यायचा आहे कारण 11 ही मूळ संख्या आहे. 11 एक 11. आता 105चे अवयव आपण लिहून घेऊ. 5 गुणिले 3 गुणिले 7 आणि 154चे अवयव आहेत 2 गुणिले 7 गुणिले 11. आता मसावी. दोघांमध्ये सामायिक संख्या असलेली फक्त 7च आहे कारण वरती 5 3 आहे परंतु याच्यात 154च्या अवयवांमध्ये नाही आहे आणि 2 आणि 11 154चे अवयव आहेत परंतु 105चे अवयव नाहीत म्हणून दोन्ही संख्यांमध्ये सामायिक अवयव जो आहे तो 7 आहे म्हणून मसावी येणार आहे 7. दिलेले आहेत 42, 45 आणि 48. आता 42चे प्रथम आपण अवयव पाडून घेऊया. भाग देताना मूळ संख्यानेच भाग द्यायचा आहे. एकक स्थानी 2 आहे म्हणून मी 2ने भाग दिला आहे. बे दुणे 4, बे एक बे. आता 21ला 3ने भाग जातो. 3 साते 21, 7 एक 7. इथं भाग देताना आपण कसोट्या जर वापरल्या तर आपल्याला भाग द्यायला पटकन लक्षात येतं की कोणत्या संख्येने आपल्याला भाग द्यावा लागेल. आता इथं 5 आहे मग 2ने भाग जाईल का? नाही जाणार. तर इथं एकक स्थानी 0 किंवा 5 जर असेल तर 5ने भाग द्या. मग 5 9 45. 3 त्रिक 9 आणि 3 एक 3. 48. इथं एकक स्थानी 8 आहे मग 0 2 4 6 8 यापैकी अंक असेल तर 2ने भाग जातो. आता इथं आपण 2ने भाग देऊया. बे दुणे 4, बे चौक 8. पुन्हा 2ने भाग दिला आपण. बे एक बे, बे दुणे 4. पुन्हा 2ने भाग देऊया. बे सक 12. पुन्हा 2ने भाग देऊया. बे त्रिक 6 आणि 3 एक 3. आता हे गुणाकाराच्या रूपात आपण हे अवयव लिहून घेऊ. 42 बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 7. 45 बरोबर 5 गुणिले 3 गुणिले 3 आणि 48 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. आता आपल्याला मसावी काढायचा आहे. मसावी काढताना अगदी सोपं आहे. लक्षात ठेवा की इथं 3 संख्या दिल्यात. 3ही संख्यांमध्ये जो सामायिक अवयव आहे किंवा सामायिक संख्या आहे ती संख्या फक्त आपल्याला घ्यायची आहे. आता इथं 2 आहे. इथं आहे का? नाही. म्हणजे पुढचा आपल्याला विचार करायची गरजच नाही. इथं आहे पण इथं नाही आहे. आता 3 इथं आहे, इथं आहे आणि इथं आहे. म्हणजे 3ही संख्यांमध्ये 3 हा मूळ अवयव आहे म्हणून तो आपण 1 3 घेतला. त्याच्यानंतर पुढची संख्या आहे का बघा. 7 इथं वरती नाही आहे. इथं 2 2 आहे पण इथं नाही आहे. म्हणजे आता कुठली संख्या तिघांमध्ये सामायिक नाही. म्हणजे मसावी याचा येणार आहे 3. नंतर पुढचं गणित आहे 57, 75, 102. आता 57चे आपण अवयव पाडूया. आता याला भाग देताना इथं 2ने भाग जात नाही, 5ने भाग जात नाही. मग आपण यांची बेरीज करूया. आता 7 आणि 5 12. म्हणजे या दोन संख्यांची आपण बेरीज केली ती बेरीज होते 12. 12ला 3ने भाग जातो. ही 3ची कसोटी आहे म्हणजे या संख्येला सुद्धा 3ने भाग जाणार आहे. मग 3 एक 3. 5मधनं 3 गेले 2 उरले. 7 घेतला 27 झाले. 3 9
27 आणि 19 एक 19. आता 75. आता इथे एका स्थानी 5 आहे म्हणजे 5ने भाग जाईल. मग 5 एक 5. हातामधनं 5 गेले, 2 उरले, 2वरती 5 घेतले आपण, 25 झाले. 5 5 25 किंवा पाढेपाठ असेल तर तुमचं 15 5 75. इथे सुद्धा 19 त्रिक 57 लगेच लक्षात येतं. म्हणून पाढेपाठ करा मित्रांनो, म्हणजे गणितासाठी लागणारा वेळ हा आपला खूप वाचतो किंवा खूप कमी वेळेत आपल्याला उदाहरण सोडवता येतं. आता पुन्हा इथं 3ने भाग जातोय. 3 5 15 आणि 5 एक 5. आता 102. एकक स्थानी 2 आहे म्हणजे 2ने भाग जाईल. 2 पंचे 10. 2 एक 2. आता 51 म्हणजे 5 आणि 1 6. 6ला 3ने भाग जातोय म्हणजे याला पण 3ने भाग जाईल. 3 एक 3. 5मधनं 3 गेले, 2 उरले, 1 घेतला, 21 झाले. 3 7 21 किंवा 17 त्रिक 51 सुद्धा पटकन लक्षात येतं आपलं. 17 एक 17. आता हे आपण मूळ अवयव तीनही संख्यांचे पाडलेले आहेत. तर हे आता आपण गुणाकाराच्या रूपात लिहून घेऊया. 57 बरोबर 3 गुणिले 19. 75 बरोबर 5 गुणिले, इथे आपण 5ने भाग दिला असं तरी चाललं असतं, 5 गुणिले 3 गुणिले 5. आणि 102 बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 17. मसावी. तिघांमध्ये सामायिक संख्या, इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे म्हणजे 3 3 3. तीनही संख्यांमध्ये 3 हा सामायिक मूळ अवयव आहे. म्हणजे इथं आपण 1 3 घेतला. इथे 19 आहे, ह्या दोघांमध्ये नाही. इथं 5 आहे, 5 आहे वरती म्हणजे 57 आणि 102च्या मूळ अवयवांमध्ये नाही आहे. म्हणजे तिघांमध्ये सामायिक मूळ अवयव फक्त 3च आहे. म्हणजे याचा मसावी आलेला आहे 3. पुढचं 9वं गणित 56 आणि 57. आता इथं 6 आहे एकक स्थानी म्हणून आपण 2ने भाग देऊया. 2 दुणे 4. 2 दुणे 4. 5मधनं 4 गेले, 1 उरला. 2 8 16. पुन्हा 2ने भाग दिला. 2 1 2. 2 चौक 8. 2ने भाग दिला. 2 7 14. 7 1 7. आता 57. 57ला 3ने भाग जातोय. 3 1 3. 3 9 27. वरच्या उदाहरणामध्ये आपण 57चे अवयव पाडलेलेच आहेत. नंतर 19 1 19. आता 56 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 7. आणि 57 बरोबर 3 गुणिले 19. आता इथं 56 आणि 57 याच्यामध्ये सामायिक अवयव आहे का? एकही अवयव सामायिक दोघांमध्ये नाही आहे. म्हणजे याचा मसावी 1. मसावी बरोबर 1. कारण दिलेल्या संख्यांमध्ये एकही सामायिक मूळ अवयव नाही आहे. जर एकही सामायिक मूळ अवयव नसेल तर त्या संख्यांचा मसावी 1 असतो. कारण 1 हा मूळ अवयव सगळ्याच विभाजक, मूळ हा 1 ही संख्या ही दोन्ही प्रत्येक संख्येची विभाजक असते. म्हणून मसावी 1 आहे. पुढचं गणित घेऊया. 10वं गणित 777 315 आणि 588. आता आपण 777ला भाग देऊया. आता 777ला 7ने भाग जातोय. 7 1 7 7 1 7 7 1 7. मग आता 1 आणि 1 2 आणि 1 3 याला 3ने भाग जाईल. कारण इथं बेरीज 3 येते. बेरजेला 3ने भाग गेला की त्या संख्येला सुद्धा 3ने भाग जातो. ही 3ची कसोटी आहे. मग 11ला भाग द्यायचा आपल्याला पहिल्यांदा. 3 त्रिक 9.
21मधनं 9 गेले, 2 उरले, 2वर 1 घेतला, 21 झाले. 3 साते 21 आणि 37 ही मूळ संख्या आहे. 37 एक 37. आता 315. इथे एकक स्थानी 5 आहे म्हणून 5ने भाग देऊया. 5ने प्रथम आपण 31ला भाग द्यायचा आहे. 5 30. 31मधनं 30 गेले, 1 उरला, 5 घेतले, 15 झाले. 5 त्रिक 15. आता याला 63ला 3ने भाग जातो आहे. 3 दुणे 6. 3 एक 3. 3 साते 21 आणि 7 एक 7. आता 588. एकक स्थानी 2 आहे म्हणून 2ने भाग देऊ. 2 दुणे 4. 5मधनं 4 गेले, 1 उरला, 18 घेतले, 2 9 18. 2 चौक 8. पुन्हा 2ने भाग दिला आपण. 2 एक 2, 2 चौक 8. 9मधनं 8 गेले, 1 उरला, 4 घेतले, 14 झाले. 2 साती 14. आता या संख्येला 2ने 5ने भाग जात नाही, 3ने जातो आहे का बघूया आपण. 7 आणि 4 11 आणि 1 12. म्हणजे बेरीज या संख्येतील अंकांची 12 येते. म्हणजे 12ला 3ने भाग जातो, म्हणजे 147ला पण 3ने भाग जाईल. मग 14ला आधी भाग देऊया. 3 चौक 12. 14मधनं 12 गेले, 2 उरले, 7 घेतले, 3 9 27. 49ला 7ने भाग जातो आहे. 7 साती 49. 7 एक 7. आता या संख्यांचे आपण गुणाकाराच्या रूपात मूळ अवयव लिहून घेऊ. 777 बरोबर 7 गुणिले 3 गुणिले 37. हा 37 आहे. नंतर 315 बरोबर 5 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 7. नंतर 588 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 7. विद्यार्थी मित्रांनो, इथं भाग देताना फक्त मूळ संख्येने भाग द्यायचा आहे. तुमचं इथं आपण 5ने भाग दिला, नंतर 3ने दिला, 3ने दिला, 7ने दिला, इथं क्रम कुठलाही असला किंवा पहिल्यांदा लहान संख्येनेच भाग दिला गेला पाहिजे असं काही इथं नाही आहे. फक्त तुम्ही इथं मूळ संख्येने भाग द्यायचा आहे, एवढंच फक्त लक्षात ठेवा. इथं लहान मोठी संख्या वरती खालती झाली तरीसुद्धा चालेल. आता यांचा मसावी आपल्याला काढायचा आहे. तीनही संख्यांमध्ये मूळ अवयव, सामायिक मूळ अवयव आपल्याला शोधायचा. इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे. मग आपण 1 3 घेतला. नंतर इथं 7 आहे, इथं 7 आहे, इथं 7 आहे, गुणिले 7. आता कुठली आहे का सामायिक संख्या बघा, नाही आहे. म्हणजे 3 साते 21. मसावी आलेला आहे या संख्यांचा 21. अशा पद्धतीने मूळ अवयव पाडून आपल्याला दिलेल्या कोणत्याही संख्यांचे मसावी काढता येतात. आधी मूळ अवयव पाडा आणि मग मूळ अवयव गुणाकाराच्या रूपात लिहून घ्या. आणि गुणाकाराच्या रूपात लिहून झाल्यानंतर त्यात 2 संख्या दिल्या असतील किंवा 3 संख्या दिलेल्या असतील, दिलेल्या सगळ्या संख्यांमध्ये जे सामायिक मूळ अवयव आहे, सामायिक संख्या आहे, त्या संख्याच फक्त मसावीमध्ये लिहायचा आणि त्या संख्यांचा गुणाकार करून जो गुणाकार येईल तो दिलेल्या संख्यांचा मसावी असतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.